मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता. घरचं आणि बाहेरचं. आणि त्यानंतर हा प्रश्न ज्या सुनेत्राताईंना विचारला गेला त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. तर त्याने कुठेतरी फील झालं की तुम्ही जे दोन शब्द वापरले घरचं आणि बाहेरचं, तर त्याच्यात मी तसं बोललेलं नव्हतो. मी जे बोललो होतो प्रश्न काय विचारला, प्रश्न तिथं अजित पवारांनी काही भाषण केलं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मला निवडून दिलं, म्हणजे त्यांना स्वतः निवडून दिलं, ताईंना निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. आणि देत असताना त्यांनी पुढे आणखीन काही वाक्य वापरले. तर त्याच्या संबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळं काही मला सांगायचं साधन नव्हतं. आणि महिलांच्या हिताच्या संबंधीचा इश्यू जर असेल तर मला असं वाटतं की या देशात महिलांच्या आरक्षणाचा पहिला निर्णय राज्यातला घेणारा मुख्यमंत्री मी होतो. शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय माझा होता. केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दलामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता. त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल याची काळजी घेण्याची भूमिका मी घेतली. आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी त्याला सातत्यानं पाठपुरावा त्याचा केला. आणि हे घडल्यामुळं आम्हाला लोकांचा या महिलांच्याकडे बघायचा दृष्टिकोन किती समंजसपणाचा आणि पाठपुरावा करण्याचा आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळं कारण नसताना एखाद्या शब्दावरनं काहीतरी वेगळं वातावरण तयार करायचा प्रयत्न कोणी केला तर तो काही फार दिवस टिकणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.